गेल्या मराठीच्या तासाला आपण अक्षर शिकलो न, स आणि प. आता आपण या अक्षरांमध्ये आ, ई, ई आणि उ मिसळूया आणि कोणती नवीन अक्षरं होतात ते बघूया. चला आपण आधी अक्षर घेऊया न. या न मध्ये आपण जर आ मिसळला तर न ला आपल्याला द्यावा लागतो काना, बरोबर. आणि मग हा न दिसतो असा, न चा होतो ना. ठीक आहे. तसंच जर आपण स अक्षरामध्ये आ मिसळला तर स चा होणार आहे सा, बरोबर आहे. शिवाय आपण जर हा प आ मध्ये मिसळला तर प चा होणार आहे पा, बरोबर. हे कोणतं स्वरचिन्ह आपण दिलं त्यांना? आपण त्यांना सगळ्या अक्षरांना जोडला काना. काना केव्हा जोडला जातो? जेव्हा आपल्याला त्या अक्षरांमध्ये आ ऐकू येतो. म्हणजे कसं? तर म्हणजे असं ना, सा, पा. बघा कानांना आ ऐकू आला का? आता आपण याच अक्षरांमध्ये जोडूया ई. आता ई जोडल्यावर आपण कोणतं स्वरचिन्ह वापरलं होतं? आपण वापरलेलं ऱ्हस्व वेलांटी, बरोबर आहे. चला बघूया आपण आता काय होतं, कोणती अक्षरं तयार होतात. न मध्ये ई मिसळली तर न चा होतो नी, न चा होतो नी, बरोबर आहे. हा नी कोणासारखा दिसतो? हा नी असा होतो. तसंच जर आपण घेतला स, स मध्ये ई मिळवला आणि त्याला ऱ्हस्व वेलांटी जोडली तर स चा होतो सी. ठीक आहे. जर आपण प अक्षर घेतलं, प मध्ये ई मिसळला आणि त्यामुळे ऱ्हस्व वेलांटी जर दिली मी तर प चा होणार आहे पी, बरोबर आहे. आता आपण दीर्घ ई जोडूया. दीर्घ ई जोडल्यावर आपण स्वरचिन्ह कोणतं देतो? बरोबर, दीर्घ वेलांटी, म्हणजे अक्षराच्या मागे वेलांटी द्यायची. मग समजा आपण घेतला न. न मध्ये आपण हा ई, आता या ई ला जोर देऊन बोलतोय आपण ई. हा ई जोडला तर न चा होतो नी. हा नी दिसतो कसा? हा नी दिसतो असा, बरोबर. समजा आपण स घेतला, स मध्ये दीर्घ ई मिळवला तर स चा होतो सी, म्हणजे स च्या आपण मागे द्यायची वेलांटी. मग तो सी कसा दिसतो? तो सी दिसतो असा. आणि प च्या मागे प मध्ये ई मिसळला तर प चा होतो पी. आता हा पी दिसतो कसा? हा पी दिसतो असा. त्याच्या मागे आपण वेलांटी जोडायची. ठीक आहे. त्यानंतर आपण एक चिन्ह बघितलं होतं. तसं आपण काना शिकलो, ऱ्हस्व आणि दीर्घ वेलांटी शिकलो, तसं आपण एक चिन्ह बघितलेलं. या चिन्हाला काय म्हणतात? उकार. पहिला उकार ऱ्हस्व उकार. ठीक आहे.
मग आता हा ऱ्हस्व उकार कधी दिला जातो तर आपल्याला कानांना ऊ ऐकू येतो. बघा हा, जसं न मध्ये ऊ मिसळला तर न चा झाला नू. बरोबर आहे. कसा होणार नू? असा होणार. आणि मग नू दिसणार कसा? असा दिसणार. स मध्ये ऊ मिसळला तर स चा होणार सू. हा सू दिसणार कसा? असा दिसणार. आणि प मध्ये ऊ मिसळला तर प चा होणार पू. आणि हा पू दिसणार कसा? असा दिसणार. म्हणजे आज आपण जी अक्षरं बघितली ती अक्षरं कोणती तयार झाली? बघा, ती अक्षरं तयार झाली न, ना, नी, नी. जोर देऊन बोलणार. आणि नू. तसंच स, सा, सी, सी. जोर देऊन बोलणार. सू. आणि प, पा, पी. आधी ऱ्हस्व पी आणि मग दीर्घ पी. पी. इथे जोर देऊन बोलणार. बरोबर ना? पी, पू. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला आणखीन 3 नवीन अक्षरं मिळाली. आणि अशा रीतीने आपण आणखी नवीन अक्षरं शिकलो. बरोबर. आता ही सगळी जी अक्षरं तुम्हाला दिसत आहेत त्याची मी जशी छोटी छोटी कार्ड बनवली आहेत ना, तशीच तुम्ही सुद्धा छोटी छोटी कार्ड बनवायची आहेत. म्हणजे पुढे आपल्याला ह्यांच्यापासून शब्द बनवता येतात.